लातूर जिल्ह्यात मटका, जुगार, गुटखा व अवैध मद्य विक्री विरुद्ध पोलिसांची धडक मोहीम. 75 गुन्हे दाखल, 9,94,514 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या तसेच लपून सुरू असलेल्या मटका, जुगार, गुटखा विक्री व अवैध मद्य विक्री सारख्या समाजविघातक धंद्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दल यांच्या मार्फत सातत्यपूर्ण कठोर कारवाया राबवण्यात येत आहेत. अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर व मंगेश चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक लातूर यांच्या आदेशान्वये मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांच्या समन्वयाने अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2026 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक धाडसत्रे, गुप्त माहितीच्या आधारे छापे तसेच सतत गस्त व पाहणी मोहिमा राबवण्यात आल्या. सदरच्या एकत्रित कारवाईमध्ये मटका, जुगार व दारूबंदी कायद्याअंतर्गत 29 गुन्हे दाखल, अवैध मद्य विक्री प्रकरणी 53 गुन्हे दाखल, गुटखा विक्री प्रकरणी 3 गुन्हे दाखल अशा एकूण 75 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या कारवाईत विविध प्रकारचा मुद्देमाल जसं की रोख रक्कम, जुगार साहित्य, अवैध मद्य साठा तसेच गुटखा साठा असा एकूण 9,94,514 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच संबंधित आरोपी भविष्यात पुन्हा अशा अवैध कृत्यात सहभागी होऊ नयेत यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई प्रस्तावित करण्यात येते आहे. प्रतिबंधक आदेशांचं उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने व सातत्याने सुरू राहणार असून अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.